मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अनावश्यक केस येणं म्हणजे चेहऱ्यावरती, दाढीच्या ठिकाणी, छातीवरती अनावश्यक केस येणं हे सौंदर्याच्या दृष्टीने जितकं परिणाम करणारं आहे तितकंच आरोग्यावरती सुद्धा परिणामकारक असतं. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे काय येतात केस? तर मोस्टली जे पुरुष हॉर्मोन्स आहेत म्हणजे अँड्रोजन आहे ह्याची लेवल एक ठराविक लेवल स्त्री शरीरामध्ये असते, परंतु ती लेवल ज्यावेळेला अतिरिक्त प्रमाणात वाढते त्यावेळेला हे केसांची वाढ होताना दिसत असते. आणि म्हणूनच लक्षात घेतलं पाहिजे की जर तुमच्यामध्ये अशा प्रकारचे अनावश्यक केस दिसत असतील तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या शरीराची तपासणी करणं गरजेचं आहे, तुमच्या हॉर्मोनल टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. मग कुठल्या कुठल्या कंडिशन आहेत की ज्यामध्ये हे केस वाढत असतात? तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे जर का PCOD PCOS ही कंडिशन असेल तर त्यामध्ये अँड्रोजन हार्मोनचं प्रमाण वाढलेलं दिसतं आणि त्यामुळे अनावश्यक केस येताना दिसतात. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. जर तुमच्यामध्ये डायबिटीजचे सिम्पटम्स असतील, इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप झाला असेल, तुमच्या खाण्यामध्ये जास्ती प्रमाणात कार्बोहायड्रेट, शुगर कंटेंट, प्रोसेस फूड येत असेल तर त्यावेळेला सुद्धा तुमच्यामध्ये हे एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ दिसू शकते. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं जे कारण असतं ते म्हणजे थायरॉइड इम्बॅलन्स जर असेल तर ते सुद्धा पुन्हा एकदा डायजेशनवरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि त्याचबरोबर अँड्रोजन हार्मोन सुद्धा वाढलेलं दिसून येतं. आणि म्हणून थायरॉइड इम्बॅलन्स असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची कंडिशन म्हणजे स्ट्रेस लेवल जर का जास्त असेल, कॉर्टिझोल हॉर्मोन्सची लेवल सतत जर का हाय राहत असेल तुमच्यामध्ये तर त्यावेळेला सुद्धा त्याचा इम्पॅक्ट अँड्रोजन लेवलवरती होतो आणि त्यावेळेला अँड्रोजनची लेवल वाढून तुमच्यामध्ये फेशियल हेअर्स डेव्हलप होताना दिसून येतात. त्यामुळे जर का तुम्हाला अशा प्रकारची कंडिशन दिसत असेल तर तुमचं सौंदर्य तर त्यावर परिणाम करणार आहेच, पण त्याचबरोबर आरोग्यावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडतो आहे आणि त्यामुळे लगेचच तुमच्या टेस्ट करून घेणं आणि त्यावरती उपाययोजना करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य असणार आहे. आणि त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओतली माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.